प्रायोजक राम बंधू चिवडा मसाला आणि चकली मसाला। सरकारनं आज बोलवली ओबीसी संघटनांची बैठक। हैदराबाद गॅझेटचा जीआरला विरोध करणाऱ्या संघटना विजय वडेट्टीवार राहणार उपस्थित, तर ओबीसी महासंघ बैठकीला जाणार नाही। ओबीसी बैठकीत तोडगा निघेल तर ज्यांचा आक्षेप आहे त्यांचं समाधान होईल हा विश्वास। ओबीसी बैठकीपूर्वी परिणय फुकेंचा विश्वास। रामदास कदमांनी केलेल्या आरोपांसंदर्भात अनिल परबांची आज पत्रकार परिषद। कदमांच्या आरोपांवर अनिल परब स्पष्टीकरण देणार असून बाळासाहेबांच्या मृत्यूपत्रासंदर्भातही खुलासा करणार असल्याची माहिती। बहुप्रतीक्षित नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देणार। राज्य सरकारने दिबा पाटलांचं नाव केंद्राला पाठवलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठकीत माहिती। नवी मुंबई महापालिकेत 14 गावांच्या समावेशावरून भाजपामध्ये जुंपली। कोणत्याही परिस्थितीत 14 गावांना पालिका हद्दीत राहू देणार नाही, नाईकांचं विधान। तर मंदा म्हात्रे 14 गावांच्या समर्थनार्थ। शिवसेनेचे सोलापूरचे जिल्हा प्रमुख महेश चिवटेंवरती प्राणघातक हल्ला। दिग्विजय बागलने सुपारी देऊन हल्ला केल्याचा चिवटेंचा आरोप। शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीला हिंसक बळी। गौतमी पाटीलला अटक करा। पुण्यात गौतमीच्या वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या रिक्षाचालकाच्या कुटुंबियांची मागणी। गौतमीला चौकशीला हजर राहण्याचे पोलिसांचे आदेश। गौतमीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता। ते गौतमी पाटीलला काय उचलायचंही नाही। त्या बिचाराची मुलगी समोरून बसली आहे, तर तिला काय म्हणा तू असेल गौतमी पाटील वगैरे, तू मला त्यांचा खर्च तरी कर मग सगळं। गौतमी पाटीलच्या वाहनाच्या अपघातात रिक्षाचालक जखमी। गौतमी पाटीलला उचलायचं की नाही, चंद्रकांत पाटलांचा डीसीपींना सवाल। महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना शक्ती चक्रीवादळाचा इशारा। मच्छीमारांना समुद्रात जाणं टाळण्याच्या प्रशासनाच्या सूचना। मुलुक महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचं स्वागत। नमस्कार, मी अमित गद्रे। पहिली मोठी बातमी आपण बघूया। मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर हैदराबाद गॅझेट जीआरच्या अंमलबजावणीचा निर्णय घेतलेला आहे, मात्र त्याला ओबीसी संघटनांनी विरोध केलाय। या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारने ओबीसी नेत्यांची आज बैठक बोलावली आणि या बैठकीला ओबीसी समाजाचे महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत। हैदराबाद गॅझेट संदर्भात ओबीसी समाजाच्या नेत्यांनी घेतलेल्या आक्षेपावरती चर्चा केली जाणार असल्याचं समजतंय। तर सरकारकडून या जीआर बाबत आणि ओबीसी आरक्षणाबाबत भूमिका मांडली जाणार आहे। दरम्यान हैदराबाद गॅझेटबाबतचा जीआर रद्द करावा अशी मागणी काँग्रेसचे आमदार आणि ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेली आहे। या बैठकीत डॉक्टर बबनराव तायवाडे यांच्या अध्यक्षतेखालील ओबीसी महासंघ मात्र जाणार नाहीये। विजय वडेट्टीवारांसह इतर संघटनांनी बबनराव तायवाडेंच्या उपस्थितीवरती आक्षेप घेतला होता। दरम्यान या बैठकीला सरकारकडून मुख्यमंत्र्यांसह कोण कोण उपस्थित राहणार आहे आपण बघूया। या बैठकीला सरकारच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ओबीसी मंत्री अतुल सावे, उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार आहेत। दरम्यान संघटनांचे प्रतिनिधी म्हणून छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार, लक्ष्मण हके, परिणय फुके देखील उपस्थित असतील। माझी मुळीच नाहीये। ज्या जीआरमुळे ओबीसीचं नुकसान होत नाही हे मी दाव्याने सांगतोय, तो जीआर रद्द करण्याचं कारण काय? त्यांचं मत आहे की नुकसान होते आहे म्हणून शासनाने तो जीआर रद्द करा। उद्या हा जीआर असला काय आणि रद्द झाला काय, दोन्ही बाबीमुळे ओबीसीच्या आरक्षणावर फरक पडणार नाही। त्याच्यामुळे सरकार तो रद्द करो किंवा न करो, आम्हाला त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा रस नाहीये। दरम्यान सरकारने बोलवलेल्या ओबीसी संदर्भातील बैठकीवरती ओबीसी नेते परिणय फुके यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। बबनराव तायवाडे यांनी सांगितलंय की ते या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत,
तसंच त्यांनी वेगळी वेळ मागितलेली आहे असं त्यांनी स्पष्ट केलंय. दुसरीकडे मला अपेक्षा आहे की तोडगा निघेल, ज्यांचा आक्षेप आहे त्यांचं समाधान होईल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. मला वाटतं की निश्चितच याचा तोडगा निघणार. जे संघटना आहे त्यांचं समाधान आजच्या बैठकीतून होणार हे मला खात्री आहे. जी आर मागे घेण्याबद्दल त्यांची मुख्य मागणी. जी आर मागे घेण्याबद्दल नसून त्या जी आर मध्ये काही शब्द किंवा काही वाक्य जे चुकीचे, ज्याचं इंटरप्रिटेशन कुठेतरी चुकीचं होऊन राहिलं, त्या संदर्भात या बैठकीत चर्चा होणार आणि मग त्या शेवटी ठरवणार की काय याच्यात करणार. डॉक्टर बबनराव तायवाडेंनी सांगितलं की मी या बैठकीत उपस्थित राहणार नाही. आजच मला कळवलं की ते या बैठकीत उपस्थित राहणार नाही. त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांना वेगळी वेळ मागितली आहे, कारण या 2 सप्टेंबरच्या जी आरच्या संदर्भात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं काही म्हणणं नव्हतं, त्यांचा विरोधी नव्हता, म्हणून ते या बैठकीत ते उपस्थित राहणार नाही. त्यांनी एक वेगळा वेळ मागितला आणि जे बाकी विषय आहेत त्या संदर्भात मुख्यमंत्री त्यांना 3-4 दिवसात वेळ देणार आहे. दरम्यान तायवाड्यांची भूमिका जीआरच्या समर्थनार्थ आहे म्हणून विरोध, तसंच आजच्या बैठकीमध्ये जीआर रद्द करण्याची मागणी करणार. तर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ओबीसींची महत्त्वाची बैठक होतीये, ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांनी माहिती दिली आहे. आजच्या बैठकीमध्ये हा जी आर रद्द करावा ही मागणी असेल आणि ही मागणी करत असताना ओबीसींचे काही 1-2 प्रमुख मागण्या आहेत, पण मुख्यत्वे आम्हाला तो जी आर रद्द करावा अशीच मागणी सकल ओबीसी समाजाची आहे. नाही बघा, सरळ भूमिका आहे. जो ओबीसीच्या हिताचं बोलेल तो ओबीसींचा, ओबीसीच्या विरोधात बोलेल आणि ओबीसी नेता म्हणेल तर तो कसा ओबीसीचा होऊ शकतो? सरळ गोष्ट आहे आणि ते पुढे मांडू ना आम्ही. आम्हाला जे काय दिसत आहे त्या जे आरचा अर्थ, जे आरमुळे होणारं नुकसान, ह्या मोठ्या गोष्टी आहेत. त्या सगळ्या गोष्टी मुख्यमंत्र्यांच्या पुढे आम्ही मांडू. आणि आता एक महत्त्वाची बातमी बघूया. ठाणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचनेची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. अंतिम प्रभाग रचनेची यादी ठाणे मनपाने संकेतस्थळावरती जाहीर केलेली आहे. विरोधकांनी केलेल्या हरकती फेटाळण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे विरोधकांना पालिका निवडणुकीच्या आधीच मोठा झटका बसलेला आहे. दरम्यान विरोधकांनी दाखल केलेल्या हरकती नियमबाह्य आहेत अशी माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत कोणाला फायदा होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पुढे जाऊया. ठाणे महापालिकेच्या उपायुक्तांना 25 लाखांची लाच घेणं चांगलंच भोवलेलं आहे. पाटोळ्यांवरती लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाने कारवाई करावी यासाठी ठाण्यातील एका राजकीय पक्षाच्या आमदाराने बिल्डरला सांगितल्याची चर्चा आहे. या आमदाराने थेट गृह खात्यात बोलणी केली आणि त्यानंतर मुंबई लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाने ही कारवाई केल्याचं बोललं जात आहे. दरम्यान ठाणे मनपाचा लाचखोर अधिकारी बेकायदेशीरपणे उपायुक्त पदावरती झालेला होता. तसंच सहाय्यक आयुक्त पदाला मान्यता देखील नव्हती. तर पाटोळेच्या अटकेनंतर ठाणे मनपातील उपायुक्त अनधिकृत बांधकाम पदाकरता रस्सीखेच सुरू झालेली आहे. तब्बल 6 ते 7 कोटी रुपयांची बोली लागल्याची चर्चा आहे. त्यामुळे महापालिकेमध्ये नेमकं चाललंय काय असा सवाल सध्या या निमित्तानं उपस्थित केला जातोय. अजित मांढरे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत. अजित, काय नेमकं घडतंय, काय माहिती समोर येते? अमित, ठाणे महानगरपालिकेमध्ये उपायुक्त शंकर पाटोळे यांना 25 लाख रुपयांची लाच घेताना अटक केल्यानंतर आता अनेक धक्कादायक खुलासे होऊ लागलेले आहेत. यामध्ये एक आमदार आहे, ज्या आमदाराने संबंधित बिल्डरला गृह खात्याशी संपर्क करून मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी अशा पद्धतीचा सल्ला दिला होता आणि त्याची वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट देखील घालून दिली होती. आणि त्यानंतर हा ट्रॅप जो आहे, हा सापळा जो तो रचला गेला आणि त्यामध्ये शंकर पाटोळे जे आहेत ते त्यांना त्या ठिकाणी रंगेहात पैसे घेताना अटक केली. आता नेमका आमदार कोण आहे, त्याचा काय उद्देश होता, त्याने या सगळ्या प्रकरणी एवढा रस का घेतला, या गोष्टीनं ठाण्यातल्या राजकीय वर्तुळात आणि प्रशासकीय वर्तुळामध्ये मोठी चर्चा रंगू लागलेली आहे. दुसरीकडे उपायुक्तपदी तिथं एलिजिबल नसताना देखील शंकर पाटोळे याला तिथे बसवला गेला होता. त्यांच्या सहाय्यक आयुक्त पदाला मान्यता मिळाली नव्हती. कोणाच्या वरद हस्ताने शंकर पाटोळे या पदावरती बसवण्यात आलं होतं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याची देखील आता चर्चा होऊ लागलेली, याची देखील चौकशी होणार अशी माहिती समोर येते. दरम्यान कोणत्याही महानगरपालिकेमध्ये सगळ्यात क्रीम पोस्ट
म्हणजे अनधिकृत बांधकाम ही पोस्ट असते. ठाणे महानगरपालिका माहिती आहे आपल्याला किती मोठी महानगरपालिका आहे. या नगरपालिकेमध्ये देखील आता रस्सीखेच सुरू झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये उपायुक्त अनधिकृत विभाग याच्यामध्ये कोण बाजी मारणार किंवा कुठल्या अधिकाऱ्याची वर्णी लागते आणि दबक्या आवाजामध्ये ही चर्चा आहे की या पोस्टसाठी किमान 6 ते 7 कोटी यापेक्षा जास्त म्हणजे 10 कोटीपर्यंतची बोली या जागेला लागलेली आहे अशी माहिती मिळते. जेणेकरून जो अधिकारी इतकी रक्कम संबंधित जी चौकडी किंवा वर्तुळ आहे त्या वर्तुळाला देईल त्यांची इथे नियुक्ती होईल अशी चर्चा आता रंगू लागलेली आहे. या सगळ्या चर्चांमुळे ठाण्यातलं राजकारण प्रशासकीय यंत्रणा सगळी ढळून निघालेली आहे. निश्चित. अजित, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.